रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला नेनो ब्रह्म मार्ग चुकले ह्या अभंगावर विवरण ऐकवणार आहे. ज्ञानियांचे राजे, साधकांचे मायबाप, योगियांची माऊली ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. पंढरीची वारी चालू आहे आणि त्यानिमित्ताने पांडुरंगाला पाहिल्यावर माऊलीची भावना काय होते आणि तो भावना जो अतिउच्च भावना आहे तर ती कशी माऊली पांडुरंगाविषयी प्रगट करतात, तर तो हा अभंग आहे. ऐका. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म मार्ग चुकले. माऊली म्हणतात, नेनो काय कळत नाही की ब्रह्म आपला रस्ता चुकलं. आणि काय झालं मग त्याचं? उघडे पंढरपुरा आले. पंढरपुराला आलं रस्ता चुकून. आणि कसं आलं ते? उघडं. म्हणजे मलिन माया नाही, शुद्ध सत्वगुण माया अशी असणार, चमकदार ते. पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले. आणि ते उघडं परब्रह्म भक्त पुंडलिकाने पाहिलं आणि ब्रह्म त्याने सुद्धा पुंडलिक भक्ताला पाहिलं. आणि पुढे काय झालं? उभे केले वेटेवरे, तो हा विठोबा निधान. त्या भक्त पुंडलिक भक्ती करीत होता आईवडिलांची आणि तो त्या भक्तीत एकाग्र झाल्यामुळे पांडुरंग येऊन उभा राहिला आणि हाक दिली. तर पुंडलिकाने सांगितलं, आता मी आईवडिलांची सेवा करतोय, सेवा चालू आहे, ती खंडित होऊ नये म्हणून अशी वीट फेकिली आणि उभा राहा, नंतर बोलू म्हणाली माझी भक्ती संपल्यावर. अद्याप ते विटेवर उभाच आहे. भक्त पुंडलिके देखिले, उभे केले विटेवरे, तो हा विठोबा निधान. तोच हा विठोबा आहे. आणि निधान म्हणजे भक्तिभावाचा ठेवा आहे, आनंदाचा प्रेमाचा तो ठेवा आहे. तो हा विठोबा निधान. ज्याचे ब्रह्मादिका ध्यान. ज्या रूपाचं, ज्या विठोबाचं ध्यान ब्रह्मादिक लोक करतायत, म्हणजे देवलोक करतायत. ब्रह्मादिक आदी शब्द इतर सर्व देव अशा अर्थाने तो आदी शब्द लागत असतो. म्हणजे ब्रह्म विष्णू महेश इंद्र चंद्र वगैरे सगळे देव. पाऊले समान वेटेवरी शोभते, तो हा विठोबा निधान. रूप पाहता तरी डोळस. त्याचं जर रूप पाहिलं ना, अगदी डोळस वेध लावणारं, डोळ्याला आकर्षित करणारं. सुंदर पाहता गोपवेशो. आणि गोपाचा वेश घेतलेला, म्हणजे गोपाळ जे वेश घेतात ना गोकुळामधले, आणि त्या वेशामध्ये फार सुंदर तो भगवान दिसतो आहे विठोबा. सुंदर पाहता, त्याचे सौंदर्य पाहता गोपवेशामध्ये जास्त सौंदर्य खुलून दिसतं. आणि महिमा पाहावा तर कसा? महिमा वर्णिता महेश. त्याचा महिमा महेशू म्हणजे प्रत्यक्ष महादेव त्याच्या महिम्याचं वर्णन करतात. जेणे मस्तकी वंदिला, तो हा विठोबा निधान. त्या महेश म्हणजे भगवान महादेवाने त्याचं मस्तकात वंदन केलं की भगवान पांडुरंगाचं. भक्ती देखोनी लाचावला. तो भक्तीला भुलणारा विठोबा लाचावलाय. लाचावलाय म्हणजे चटावलाय. भक्ती पाहिली की तो तिथेच नादवतो, तिथेच राहतो, बाकी सगळे विसरतो.
जाऊन देव उभा केला. आणि हे दोघंही एकमेकाला मिळाले ना, भक्त पुंडलिक आणि हा विठोबा. हा भक्तीला लाचावलेला आणि तो देवाचा भोकेला असणारा पुंडलिक. म्हणजे देव भक्त दोन्हीही एकमेकाला लाचावलेले. आणि मग पुंडलिक जाऊन देव उभा केला. मग पुंडलिकाने सदा जाऊ नको, माझी भक्ती संपल्यावर आपण बोलूया, विटेवर उभा राहा. निवृत्तीदास म्हणे विठ्ठला. निवृत्तीचा दास ज्ञानोबराय म्हणतात, जन्मोजन्मी न विसंबे तो हा विठोबा निधान. अशा त्या सावळ्या सुकुमार पांडुरंगाला जन्मोजन्मी मी विसरणार नाही असं माऊली म्हणतायत. तेव्हा या अभंगाचं जे वर्णन आहे, काय बहारीचं वर्णन आहे. आहा हा हा. साहित्यातला प्रौढीवाद, अतिशयोक्ती अलंकार, उच्च प्रतीची स्थिती, भावोत्कटता, या सगळ्या गोष्टी या अभंगामध्ये माऊलीने आणलेल्या आहे. माऊलीच्याच एका ओवीने आपण या काव्याचं कशा प्रकारचं वर्णन असतं ते ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात, वाचे बरवे कवित्व. ओवी ज्ञानेशांची म्हटल्यासारखं तर ते कवित्व कसं असतं त्यांचं, तर वाचे बरवे कवित्व. हां, आणि नुसतं कवित्व बरवं असून नाही चालत, कवित्व पाहिजे आणि ते बरवं पाहिजे वाचेचं. कवित्वी बरवे रसिकत्व. आणि त्या कवित्वामध्ये रस पाहिजे, नवरसापैकी सगळे रस ओथंबलेले असले पाहिजे. रसिकत्वी परतत्व स्पर्शो जैसा. आणि त्या रसामध्ये परतत्व म्हणजे निर्गुणत्वाचं जे ब्रह्मरूप आहे ना, ते त्याच्यामध्ये सामावलेलं असलं पाहिजे. असं माऊलींचं हे कवित्व आहे. आणि असाच एक दुसरा अभंग माऊलीने वर्णन केला आहे, पांडुरंग कांते दिव्य तेज झळकते, रत्न किळा फाकते प्रभा. कानडावो विठ्ठलो कर्नाटको, जेणे मजला वेयला वेधो. या अभंगावर आपला स्वतंत्र व्हिडिओ झालेला आहे, यूट्यूबला जरूर ऐका. आणि आजचा जो हा व्हिडिओ आपल्यासमोर आहे तो आहे नेनो ब्रह्म मार्ग चुकले. आता ब्रह्म हे भ्रत इति ब्रह्म. ब्रह्म हे व्यापक असतं, ते कुठे जात नाही, कुठे येत नाही, व्यापलेलं आहे, आत आहे, बाहेर आहे, सर्वत्र आहे. ते कसं काय मार्ग चुकणार, ते उघडं पंढरपुराला कसं येणार. ब्रह्म कसं उघडं असतं का, ते उघडंच असतं ते, पण किती रूपकं घातलेत माऊलीने. हा हा. आणि मग ते भक्त पुंडलिक काय पाहतो, मग त्यांना उभा काय करतो, आपल्या भक्तिप्रेमाने बांधून ठेवतो. आणि तो हा विठोबा, तो निधान असणारा, असे विशेषण पुढे आहेत. ज्याचे ब्रह्मादिकाला ध्यान आहे, पावले समान आहेत, समदृष्टी विटेवरी साजरी त्याची आहे. आणि असा हा विठोबा पाहता पाहता डोळसू असं म्हटलंय, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेने मस्तकी वंदिला. ओहो, भक्ती देखून लाचावला, जाऊन दे उभा केला, निवृत्तीदास म्हणे विठ्ठला, जन्मोजन्मी न विसंबे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरे.